नमस्ते, चेतना फॅशन टेलरमध्ये सर्वांचं स्वागत करते। तर मैत्रिणींनो, हा जो फ्रॉक शिवला आहे तो आता आपण कसा शिवायचा तो बघणार आहोत, त्याचं स्टिचिंग आणि कटिंग। तर हा जो फ्रॉक शिवलेला आहे ते 1 ते 1.5 वर्षाच्या मुलीचा आहे। तर इथे मी फॅब्रिक घेतलेला आहे ते अर्धा मीटरच आहे, फक्त अर्धा मीटरमध्ये हा फ्रॉक झालेला आहे। आणि इथं जो लाल कपडा घेतला आहे त्याचा मी पायपिंगसाठी यूज करणार आहे। तर फ्रॉकच्या घेराची उंची आपल्याला 10.5 इंच घ्यायची आहे आणि रुंदी ह्या पीसची रुंदी जी येते ते 20 इंचाची आहे। म्हणजे हा घेर खूपच कमी आहे। तर त्यासाठी आपण एक आयडिया करणार आहोत। तर पुढे पाहू शकता, तर यातून कपडा कसा वाचवायचा अर्ध्या मीटरमधून। तर इथे मी 10.5 इंचावर मार्किंग करून घेतलं आहे। आता ते कट करायचं आहे। म्हणजे 10.5 बाय 20 इंचाचं हे फॅब्रिक आपण काढून घेतलं साईडला। तर इथे मी 11 बाय 5.5 इंचाचा हा एक पेपर घेतलेला आहे या ठिकाणी। तर आधी पेपर कटिंग करून मी मग त्या पेपर कटिंगचा मी पॅटर्न त्याच्यावर ठेवून कपडा कट करणार आहे। त्यामुळे आपला कपडा वाचणार आहे, वेस्टेज जाणार नाही आहे। तर इथे बघू शकता, अर्धा मीटरमध्ये इतका घेरदार फ्रॉक झालेला आहे, विश्वास बसणार नाही आहे। तर इथे मी 5.5 इंचावर मार्किंग करून पेपर कट करून घेतलेला आहे। उंची 5.5 आणि डबल रुंदी पण 5.5च येते। म्हणजे 11 इंचाचा हा पेपर आहे या ठिकाणी। तर इथे आपण 2.5 बाय 2.5 इंचाचा असा एक स्क्वेअर कट करून स्क्वेअर मार्क केलेला आहे आणि त्यावर राऊंड शेपमध्ये आपण आकार दिलेला आहे असा गोलाईचा। तर तो बाहीचा आकार असणार आहे। तर अशा पद्धतीने हे योग तयार झालेला आहे या ठिकाणी। तर हा आपल्याला हे पहा, घेर किती कमी आहे हा। तर दुसऱ्या पीसवर आपण ही योगपट्टी ठेवून आपण कट करणार आहोत। इथं पेपर कट असल्यामुळं कपडा आपला वाचतो चांगलाच। पेपरच्या मदतीने मी इथं कट केलेला आहे कापड। तर इतकं फॅब्रिक आपलं उरलेलं आहे या ठिकाणी। तर तो आपण इथं घेरासाठी यूज करणार आहोत। तर हे 10 इंचाचं फॅब्रिक वाढलेलं आहे या ठिकाणी। म्हणजे आपल्याला घेर झाला आहे तो 30 इंचाचा झालेला आहे या ठिकाणी। तर इथे आपण अशा स्ट्रिप्स कट करून घेतलेल्या आहेत, त्याचे आपण पायपिंगसाठी यूज करणार आहोत। तर इथे मी एक कॉटनचा असाच एक अस्तरचा कपडा घेतलेला आहे, त्यावर मी याचं अस्तर जोडून घेतलेलं आहे कपड्याला आणि कट केलेलं आहे। तर बघू शकता, तर आपला हा पॅटर्न तयार झालेला आहे। तर खालच्या साईडला थोडंसं 1 सेंटीमीटर कपडा मी असं क्रॉसमध्ये कट करून घेतलेला आहे। तर इथे आता आपल्याला पायपिंग करायची आहे। पायपिंगसाठी मी 2 स्ट्रिप्स घेतल्या होत्या गळ्याच्या साईडला। तर तिथे आपली ही पायपिंग झालेली आहे। तर त्यानंतर इथे पायपिंगची जी स्ट्रिप्स पट्ट्या काट केलेल्या होत्या त्या पट्ट्या आपल्याला इथं जोडायच्या आहेत। त्याची रुंदी 2 इंचाची आहे या कपड्याची। इथे मी डबल फोल्ड करून पट्टी लावलेली शिवून घेते या ठिकाणी पायपिंग। तर इथे आपल्याला 4.5 इंचावर मार्किंग करायचं आहे आणि त्या ठिकाणी दुसरा योग जोडायचा आहे या ठिकाणी। इथं दाखवल्याप्रमाणे पहा तुम्ही, खूप व्यवस्थित असा शिवून घ्यायचा आहे। दुसऱ्या साईडलाही असंच शिवून घ्यायचं आहे। ही पायपिंगची जी पट्टी आहे ती डबल घ्यायची आपल्याला या ठिकाणी आणि नंतर साईडने दुमडून घ्यायची आहे। जिथं आपण दुमड घेतो त्याच ठिकाणी आपल्याला हे योगपट्टी बसवायची आहे या ठिकाणी वरचे। बरोबर 4.5 इंचावर मार्किंग करून त्या ठिकाणी आपल्याला ते कपडा सेट करून घ्यायचा आहे। म्हणजे अखंड पायपिंग निघते ही। मधोमध बरोबर हा कपडा बसवून आपल्याला शिवून घ्यायचा आहे त्या ठिकाणी।
आपल्याला इथे अप्पर बॉडी पार्ट आपला शिवून झालेला आहे. तर इथे मी एक हे बनवणार आहे. तर इथे 3.5 बाय 3.5 इंचाचा एक कपडा घेतलेला आहे डबल, आणि दुसरा जो आहे 2 बाय 3चा होता. तर त्याचे मी कुशन तयार करून घेतलेले आहेत. त्याचा आपण फूल तयार करणार आहोत. तर आता इथे आपल्याला घेर जोडून घेतलेला आहे या ठिकाणी. दोन्ही कपड्याचे घेराचा कपडा आपल्याला जोडून घेतलेला आहे या ठिकाणी. आपल्याला त्यानंतर इथे पायपिंगची पट्टी जोडलेली आहे कपड्याला खालच्या बाजूला, म्हणजे बॉटमला पण पायपिंग असणार आहे. त्यानंतर इथे चून घ्यायची आहे कपड्याला वरच्या बाजूनी. जे एका घेराची एक साईडची घेर मी शिवून घेतलेला या ठिकाणी, आणि योक त्याला जोडत आहे योकपट्टी. फ्रॉकचा वरचा जो भाग आहे तो जोडत आहे या ठिकाणी मी. एकदम परफेक्ट झालेली आहे चून या ठिकाणी. एक बाजू झालेली आहे. आता दुसऱ्या बाजूचा घेर आपल्याला शिवून घ्यायचा आहे. हे पट्टीचे काठ शिवून घेतले साईडनं. ते दुसऱ्या भागाची पण आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे. इकडे अशाच पद्धतीनं चून घ्यायची आहे व्यवस्थित. बॉडी पार्टच्या 3 पट आपल्याला हे कापड घ्यावं लागतं चूनसाठी. तेव्हा चून परफेक्ट व्यवस्थित बसते, जे कमी जास्ती होत नाही आहे. ट्रिपल कपडा असला की 3 फोल्डमध्ये असतो, म्हणून 3 पट घ्यायचा असतो. इथे दुसरी बाजू जोडून घ्यायची आहे. आता या ठिकाणी ना बेल्ट तयार करायचे आहेत. ते बेल्ट तयार करून उलटवून घेतलेले आहेत. तर आतल्या बाजूने बेल्ट बसवून घ्यायचा आहे आधी. बेल्ट लावल्यानंतर फ्रॉकला फिटिंग छान येतं. तर इथे फ्रॉक शिवून पूर्ण झालेला आहे. त्याचा बेल्ट बघू शकता, अशा पद्धतीने पाठीमागं बांधलेला आहे मी. तर या ठिकाणी मी 3.5 बाय 3.5 आणि 3 बाय 2 असे 2 पीस घेतलेले आहेत हे, आणि त्याचा आपल्याला बो बनवायचा आहे. तर या ठिकाणी अशी चून घेऊन फूल तयार करायचं आहे. त्याला अशी गाठ घेऊन स्टिच करायचे आहे. त्यानंतर दुसरा पीसही जोडून घ्यायचा. त्याच्यावर अगदी ते छोटंसं आहे डबल लेअरमध्ये. अशी चून घेऊन त्याला परत धाग्याने गुंडाळून घ्यायचं आहे आणि टाईट करून घ्यायचं आहे परत ते, आणि एकावर एक सेट करायचे आहे ते व्यवस्थित असं.
बाहेरच्या साईडनं आपल्याला पहिल्यांदा स्टिच करून घ्यायचं दोन्ही पीस एकमेकांना. त्यानंतर आपण फ्रॉकला जोडणार आहोत ते. यावर आपण एखादा मोती पण लावू शकतो. अगदी सुंदर असा हा बो तयार झालेला आहे. तो आपण फ्रॉकच्या डाव्या साईडला बसवून घेते मी. तर दोन्ही साईडनं आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे व्यवस्थित. खूपच सुंदर असं कॉम्बिनेशन झालेलं आहे लाल आणि पांढरा कलरमध्ये. तर या ठिकाणी हा बो बसवून झालेला आहे. फ्रॉकचा लुक एकदम खूपच छान दिसतोय. तर हा फ्रॉक तुम्हाला कसा वाटला? आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असेच माझे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलवर तुम्हाला लहान मुलींचे फ्रॉक, ब्लाऊज, गाऊन तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या बॅग्स आणि माझ्या बॅग्सचे भरपूर व्हिडिओ आहेत. आता मी सध्या फ्रॉक वगैरे शिवत आहे. आता हा आठवडाभर मी हेच शिवणार आहे. थँक्यू. धन्यवाद.